ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। नगरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या अवतार स्वरूपातील भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। मंदिर समितीतर्फे आयोजित भजन व कीर्तन कार्यक्रमानंतर दुपारी 12:15 महिलांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा विधिवत पार पडला। पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार व धार्मिक विधीमध्ये हा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, संतोष पळशीकर, बाळू अण्णा चौरे, संदीप पळशीकर, डॉक्टर आनंद माने, शिवप्पा तुपटेवार, शंकर मानखेडे, रामभाऊ ठाकरे, पोलीस कर्मचारी नागर गोजे, रामभाऊ सूर्यवंशी, दीपक बाष्टेवाड तसेच जन्मोत्सव सोहळा साजरा करणारे महिला पुरुष भजनी मंडळातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दत्त जयंती निमित्त मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता। भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीची सांगड घालणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही दत्त जन्म करतो आणि याच्यामध्ये कांतागुरु वाळके यांची पूजा राहते आणि सर्व भाविक भक्तांचा सहकार्य राहते आणि भजनी मंडळ आणि प्रभूचा अभिषेक वगैरे करून आम्ही सगळेजण मिळून करून याची सांगता करून महाप्रसाद वाटप करतो आणि सर्वांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि देवाची सुद्धा कृपा आहे आमच्यावर। एवढं बोलून माझं संपतो।